सोहळ्यात पाऊस येतो, तुम्ही एका हॉटेलला उभा होतो आणि पावसामध्ये एक हॉटेलवाला गरम गरम जिलेबीन भजे तळीत होता. गरम गरम बाबा, एकदम गरम. एक माणूस आला, त्याने माझ्या समोर 3 प्लेटा भजे आणि पाव किलो जिलेबी खाल्ली. पाकात बुडवलेली बरं. किती? पाव किलो जिलेबी खाल्ली, 3 प्लेट भजे खाल्ले आणि खाणं झाल्यानंतर हॉटेलवाल्याला म्हटला, 1 कप चहा ठेव बगर शक्कर. लक्षात आलं तुमच्या? ज्याला चालत नाही त्याला तर लय आवडतं. रसामध्ये आवडणारा श्रेष्ठ रस. आपल्याकडे जेवणात रस 6 आहेत. किती रस आहेत? 6 रस आहेत. आपण काल्याची रस्यतेपासून सुरुवात करू. रसो वैसा, वेदानं ज्याला रस स्वरूप म्हटलंय, म्हणून त्या काल्याची रस्यता आधी पाहू. जेवणात रस किती आहेत? 6. आता क्रमाने येणार नाहीत आयुर्वेदाच्या, पण आठवतील तशी पाठवतो. आंबट, गोड, तिखट, खरट, तुरट, अजून एक राहिला पहा, कडू. कडू गोड असं करू. कडू, गोड, आंबट, तिखट आणि खरट आणि तुरट, असे किती रस आहेत? 6. पण जीवाला या 6 रसामध्ये आवडणारा रस कोणता? हे बाळा तुला विचारतो. तुला आंबट आवडतो का गोड? तुला तिखट आवडतं का गोड? गोड. बर. हे बाळा तुला तुरट आवडतं का गोड? गोड. तुला कडू आवडतो का गोड? तुला खरट आवडतो का गोड? गोड. सगळ्यांचा आवडीचा रस कोणता आहे? गोड. सगळ्याला गोड आवडतं. हा, गोड सगळ्यांना चालत नाही. गोड सगळ्यांना चालत नाही, पण आवडतं काय? गोड. हो, माफी मागून सांगतो, ज्याला चालत नाही त्याला तर लय आवडतं. एकदा ज्ञानोबराच्या सोहळ्यात पाऊस येतो, तुम्ही एका हॉटेलला उभा होतो आणि पावसामध्ये एक हॉटेलवाला गरम गरम जिलेबी भजे तळीत होता. गरम गरम बाबा, एकदम गरम. एक माणूस आला, त्याने माझ्या समोर 3 प्लेटा भजे आणि पाव किलो जिलेबी खाल्ली. पाकात बुडवलेली बरं. किती? पाव किलो जिलेबी खाल्ली, 3 प्लेट भजे खाल्ले आणि खाणं झाल्यानंतर हॉटेलवाल्याला म्हटला, 1 कप चहा ठेव बगर शक्कर. लक्षात आलं तुमच्या? ज्याला चालत नाही त्याला तर लय आवडतं. रसामध्ये आवडणारा श्रेष्ठ रस कोणता आहे? जेवणातला रस तो काय आहे? गोड. गोड. गोड शब्दाचा अर्थ केवळ रसवाचकच घेतला जात नाही. ज्यामध्ये आनंद प्रदत्व आहे त्याला आपल्याकडे गोड म्हणतात. काय गोड चाल म्हणली हो? चाल का चाटून पाहिली का? काय गोड मृदंग वाजवला हो? चाटून पाहिजे नाही. इथं गोड शब्दाचा अर्थ काय? या गाण्याने आनंद दिला, या वाजवण्याने आनंद दिला. चला अजून सोपं उदाहरण सांगतो. सायंकाळची वेळ आहे, चूल पेटलेली आहे, चुलीवर लोखंडाचा तवा टाकला, त्याच्यावर हिरव्या मिरच्या टाकल्या, 1 पळीवर तेल टाकलं, मिरच्या भाजल्या. लसण टाकायचा का? लवकर बोला, मिरच्या करपायला लागल्या, मग काय करायचं लवकर? एवढा लसण टाकलं. हे म्हणतात टाका म्हणून टाकायला लागलो, नाही मी टाकला नसता. त्याच्यावर लसण टाकला. मिरची वाफवण्याकरता एक भाकर त्याच्यावर पालथी टाकली. मिरच्या थोड्या वाफल्या. पकडीनं तो तवा खाली उतरवला. त्याच्यावर जाड मीठ टाकलं. पितळाची लोटी घेतली आणि तो ठसा. खरं सांगा, कोणाच्या तोंडाला पाणी सुटले? खोटं नाही बोलायचं देवाच्या दारात. आणि असा तो काय केला? रगडला ठसा. आणि शिळी कळण्याची भाकर, त्याच्यावर लसणाचा ठेचा आणि बसा तिथेच बसा. ऐकता का? शिळी कळण्याची भाकर, त्याच्यावर हा ठेचा, त्याच्यावर करडीचं तेल आणि तोंडी लावायला ताक. असा जेवाय बसला. खरं सांगा, तोंडाला पाणी सुटले का नाही? देवा दारात खोटं नाही बोलायचं बघा. आणि मग भाकर तोडायचा, खायचा, तोडायचा, वाट्यासा. ती म्हणजे आता बरं वाटेल, पण सकाळी त्रास होईल. वाढ ते लय ठेसा गोड लागायला. मला सांगा, ठेसा तिखट आहे का गोड आहे? आणि हा काय म्हणतो? गोड लागायला लागला. इथं गोड शब्द केवळ रसवाचक नाही, मग
याच्यातून आनंद मिळतो, आनंद प्रदत्व त्याच्यात आहे, म्हणून हा गोड लागतो. तसं ऐकलं का? ह्या हरिनामाच्या काल्यामध्ये ना 3 आहेत. हरी आहे, हरीचं नाम आहे आणि प्रेमाचं मोहन आहे. हे तिन्ही पदार्थ गोड आहेत. हरी गोड आहे, हो, हरीचं नाम गोड आहे, नाम गोड पुरे गोड सकळही, हो, हे दोन्ही गोड. आणि मंडळी प्रेमाच्या बाबतीत तर काय सांगावं, एका जनार्दनी प्रेम अति गोड. हरी गोड, हरीचं नाम गोड आणि प्रेम गोड. मला सांगा हे तिन्ही गोड, आणि तिन्ही गोडी एका जागी आल्यावर तो काला किती गोड. तो का म्हणे आला चवी रसाळ हा काला, असा काला तुकाराम महाराजाला विशेष आवडतो. आवड कधी सिद्ध होते? 3 लक्षणं सांगतो. आवड ही कपाळावर लिहिलेली नसते. संभ्रमाची आयती तरी स्नेह होय व्यक्ती. एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल व्यवहार काय करतो, त्या व्यवहारावरून त्याच्या आवडीचं काय होत असतं, दर्शन होत असतं. आपल्याकडे अमूर्त मूर्त वस्तू ही कार्यानुमेयित असते. हो, हो, काय आता वार आहे, तशी अमूर्त म्हणता येणार नाही, पण तरी डोळ्याला दिसत नाही. आपल्याकडे न्यायदर्शनात अमृताचं लक्षण काय केलं? जे इंद्रियाला गोचर न होणारा पदार्थ पण इंद्रियाला गोचर होतो. याचं जरी चाक्षुष प्रत्यक्ष होत नसलं तरी त्वाच प्रत्यक्ष हवेच होत. म्हणून हवा आहे, डोळ्यानं दिसते का? मग हवा आहे कशावरून मानायचं? ज्ञानोबा म्हणतात, रुख डोलत देखावा की वारा वाजत मानावा. ज्या अर्थी मंडपातले पडदे बघा हलायला लागले, बघा हलतेत का नाही, म्हणजे इथं काय आहे? हवा आहे. म्हणजे आपण अमूर्त रूप असलं, मूर्त नाहीये कोण, हवा मूर्त नसल्यामुळे त्याचं अनुमान केलं. तसं आवड मूर्त नाही, त्याचं अनुमान आहे. कोण्या हेतून कोणत्या लिंगानं त्याचं अनुमान करता येतं? ज्ञानोबाने आपल्या समोर अनेक विचार मांडलेले आहेत, पण मला 3 सापडले, 3 आठवतात तेवढे सांगतो. आवड जिथं असते त्याची लाज कधी वाटत नाही. आवडी आणि लाजवी. हो, तुकाराम महाराजाला हरिनामाची आवड आहे. हो, कशावरून? त्याच्या करता तुकाराम महाराजांनी लाज भय शंका, याच्या करता मी लाज सोडली, लाज मेली शंका गेली नाचू महाद्वारे. किती प्रमाण सांगू? म्हणजे लाज सोडली. का बरे हरिनामा करता लाज सोडली? विषय आवडीचा आहे, आवड लाज सोडायला होते. आवडीचा दुसरा एक विचार आहे अजून ज्ञानेश्वरीमध्ये, आवडी जेत पडे तयाची अवसरे पुढे पुढे रेगो लागे हे घडे प्रेमायसे. माणसाला जे आवडतं ना त्याचा कंटाळा कधीच येत नाही, आवडीच्या विषयाचा कंटाळा येत नसतो. याला उदाहरण असं आहे, ए बाळा तुझं नाव काय रे? शुभ. तुला खायला काय आवडतं? कीर्तनात सांगण्याजोगं असलं तर सांग. हो ना, एका गावात मी असंच म्हणलं, तुला काय आवडतं? बाबा कीर्तनात सांगण्याजोगं नाही. मी नको सांगू, चला आपण त्याला सॉफ्टवेअर करू. शुभम, गोड मिठाईमध्ये तुला कोणती मिठाई आवडते? गोड पदार्थात काय आवडतं? पेढा. चालते, चालते, काय अडचण नाही. शुभम, तुला काय आवडतो? पेढा. आपला विषय चाललाय, ज्याची आवड असते त्याचा कंटाळा येत नाही. शुभम, तुला काय आवडतं? पेढा. मी तुझा मामा म्हणून चालते? मामा मोठ्या म्हण ना, मामा. मामा म्हणून पोरगी मागू नको. मामाचाच मेळ नाही, मामा भना भना आत्या बाहेर जा. कुत्री आली. कुत्री म्हणणं बरं वाटत नाही. मी कुत्रीला आत्या म्हणलं, आत्याला कुत्री म्हणतात मला माहिती. शुभम, अरे मामा म्हण ना. मराठी कीर्तन तू कटाळा करू नको, इकडं पाय. मला जरी नसली तर कोणाची बघून देईन, मग काय घोर आहे. शुभम, मामा. आता शुभमला काय आवडतं? पेढा. शुभम पोटभर जेवून बसला होता आणि तेवढ्यात मी आलो. बोला, शुभम काय मामा? अरे मी तुला खाऊ आणला. शुभम, मामा एवढा जेवलो रे, आता पोटात कसली जागाची. एवढ्या लांबून आणला राव. अरे मामा पण पोटात जागा तर पाहिजे ना. अरे मामा पोटात कसली जागा नाही. अरे तुझ्या आवडणारा खाऊ आहे. शुभमला पेढे आहेत काय? ना मग मामा दे इकडं पुढा. आता एक खातो बाकी उद्या खातो म्हणून पेढ्याचा पुडा शुभमनं माझ्या हातातून घेतला
आणि नावाला एक खायला गेला तर नावाला एक बी ठेवला नाही. आवडी जेत पडे तयाची अवसरे पुढे पुढे रेगो लागे हे गडे प्रेम आयशे. प्रेम माणसाला कंटाळा येऊ देत नाही. तुकाराम महाराजाला हरिनामाचा कंटाळा नाही, मग याच्यावरून त्यांना प्रेम आहे. हो हो, कैसे माझ्या गुन्हे झाले देश काला ते विसरले, कीर्तन सुखी सुखावली आपण पाची, अशी स्थिती आहे. आणि आवडीचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे, आवड जीवित्वाचा विचार कधी करत नाही. आवडी अतिसाच तरी जीवित ही सलंच, आगे घालिता रोमांच देखज तसतीये. म्हणजे आवड माणसाला जीवित्वाचा विचार करू देत नाही. ज्ञानोबाराने दृष्टांत दिला, जशी सती अग्नीत जाताना तिला आनंद होतो. का बरं? नवऱ्याच्या आवडीपोटी. म्हणून जीवित्वाचा विचार आवडीपोटी नाही, आवडीपोटी कंटाळा नाही आणि आवडीची लाज नाही. आणि एवढी पक्की आवड तुकाराम महाराजांनी या काल्याची असल्यामुळे तुकाराम महाराज जीवित्वाचा विचार न करता साधं बोलतो. कृपा करून माझ्या बोलण्याला कोणताही राजकीय स्पर्श करू नका, पण उदाहरण म्हणून फक्त घ्या. ज्या पदाची काही शाश्वती नाही त्या पदाकरता लोक घसा फुटेपर्यंत म्हणतात मी पुन्हा येईन, म्हणतात का नाही? मग मला सांगा, हा काला तर एवढा विशेष आहे, मग या काला आवडीचा विशेष आहे, ज्यामध्ये स्वतःबरोबर जगाचं कल्याण आहे, त्याकरता तुकाराम महाराजांना का म्हणू नये? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.